Hello, good morning, friends. Today we are going to learn simple future tense. Yesterday we learned simple past tense. बघा काल आपण साधा भूतकाळ याबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स याबद्दलची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण दररोजचे व्हिडिओ बघत असताना महत्वाची सूचना अशी आहे की आपण जे काही व्हिडिओ बघितला तर त्यामधले महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण नोटबुकवरती नोंद करून घ्यायचे. पहा, यामध्ये मी काही पॉइंट दिले असतात ते आपल्या नोटबुकवरती लिहून घ्या आणि दररोज सातत्याने व्हिडिओ बघितला तरच आपल्या ते लक्षात राहील. नाहीतर कसं होईल, अर्धवट काम आपण जर केलं तर आपल्या काही लक्षात राहणार नाही. जवळपास 100-150 माझे व्हिडिओ आहेत. बेसिक पासूनचे स्ट्रक्चर आहेत ते सर्व बघा आणि आपल्या वरती नोंद करून घ्या. आणि जे कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उगा अर्धवट बघितलं तर आपल्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो, चला तर आज आपण बघूया सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय बरं. तर साधा भविष्यकाळ. तर साध्या भविष्य काळामध्ये आपल्याला वाक्य तयार करत असताना आपण सहज बोलून जातो, परंतु आपल्याला त्यामध्ये कोणता कुठं करता कर्म क्रियापद कुठं वापरलं हे आपल्याला सांगता येत नाही. बघा, कर्म कशाला म्हणायचं, क्रियापद कशाला म्हणायचं, कर्ता कशाला म्हणायचं हे आपल्याला जर शिकायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं जरुरी आहे. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी साध्या भविष्य काळामध्ये आपल्याला कोणते नियम आहेत. व्हॉट इज रूल्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? लिसन केअरफुली अँड नोट डाऊन ऑन युअर नोटबुक. सो स्टार्ट. बघा, येणाऱ्या आगामी काळात ज्या क्रिया नियमितपणे किंवा येणाऱ्या आगामी काळात ज्या क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडणार असतील अशा क्रियांच्या काळाला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भविष्यामध्ये पुढे घडणाऱ्या क्रियांना आपण भविष्यकाळ असं म्हणतो. पाठीमागे घडलं होऊन गेला असेल एखादी गोष्ट त्याला आपण भूतकाळ म्हणतो, पास्ट टेन्स. आणि जी घटना सुरू आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. हे तुम्हाला मी सांगितले आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वर्तमान काळ आणि भविष्य काळाबद्दल सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. तर आज आपण बघूया मित्रांनो की बघा काय सांगितलं मी की येणाऱ्या काळामध्ये, आता आगामी काळात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या घटना घडतात त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. उदाहरण पाहूया आपण. आय शाल लिसन अ स्टोरी. बघा, आय शाल लिसन अ स्टोरी म्हणजे मी गोष्ट ऐकेन. आता पहा दुसरं वाक्य बघून पाहू आपण. शालचं वी शाल लिसन अ स्टोरी. वी म्हणजे आम्ही गोष्ट ऐकू. आता बघा या ठिकाणी शाल घेतला. आता यू असेल तर काय घ्यायचं, यू असेल तर यू विल घ्यायचं. यू विल लिसन अ स्टोरी म्हणजे तू गोष्ट ऐकशी. हे लक्षात ठेवा की आय असेल तर शाल घ्यायचं आहे, यू असेल तर विल घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही असेल तर पहा, आता आय आणि विलला आपण शाल घेतलं नंतर पहा यूला विल घेतला, हिला ही विल लिसन अ स्टोरी. हिला पण विल ला घ्यायचं आहे. नंतर सी विल लिसन अ स्टोरी. नंतर इट विल लिसन अ स्टोरी. दे विल लिसन अ स्टोरी. दिस ऑल सेंटेन्स नोट डाऊन ऑन युअर नोटबुक अँड लिसन केअरफुली. पुढे बघा, आता या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काही टिप्स आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत आणि ते आपण लक्षात ठेवायच्या आहेत, वहीवरती नोंद करून घ्यायची आणि त्याचा आपल्याला वाक्य तयार करत असताना वापर करायचा आहे. बघा मित्रांनो, आता साध्या भविष्य काळाची रचना कशी आहे. मेन आहे रचना, नगर रचना आपण म्हणतो का नाही. एखादी बिल्डिंग बांधायची म्हणलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची आपल्याला रचना पाहिजे, स्ट्रक्चर पाहिजे. स्ट्रक्चर काय बघा, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक शाल किंवा विल घेतो प्लस मेन वर्ब त्याचा फर्स्ट फॉर्म. मेन वर्ब म्हणजे मूळ क्रियापद, वर्ब म्हणजे क्रियापद. पहा लक्षात ठेवा, वर्ब म्हणजे क्रियापद आहे हे तुम्हाला माहित आहे. आता सब्जेक्ट म्हणजे काय, करता.
कर्म कुठं आहे? शेवटी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. पहा, कर्ता कर्म क्रियापद हे आपण मराठी भाषेचे वाक्य करत असताना आपण घेत असतो. मराठी भाषेमध्ये आपण कर्ता कर्म क्रियापद म्हणून वाक्य तयार होतं. इथंच नाही, इथं आहे कर्ता क्रियापद आणि शेवटी आहे कर्म. पण पहा इथं या ठिकाणी काय घेतलं आपण? सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस मेन वर्ब त्याचा फर्स्ट फॉर्म. फर्स्ट फॉर्म तुम्हाला माहित आहे. आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट. आता पाहिलं सब्जेक्ट घेतला आपण आय, नंतर शाल घेतलं, आयच्या समोर शाल घेतलं, नंतर मेन वर्ब काय घेतलंय? त्याचा फर्स्ट फॉर्म लिसन आणि ऑब्जेक्ट आहे स्टोरी. म्हणजे हे आपलं वाक्य झालं की आय शाल लिसन अ स्टोरी. आता ही असेल तर काय घेतो मित्रांनो? बघायचं ही विल. इथं ही विल लिसन अ स्टोरी. अशा प्रकारे आपण त्या वाक्याची रचना करायची आहे. पाय कर्ता क्रियापद आणि कर्म. आता दुसरा मुद्दा पहा. साध्या भविष्य काळात प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कर्ते असतील. पहा, साधा भविष्य काळ आहे, त्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कर्ते असतील तर, प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कर्ते असतील तर काय घ्यायचं आपल्याला? शाल. पहा, इथं आपण काय घेतलं? शाल. हे बघा, इथं वईला आणि आईला आपण शाल घेतलंय. आणि द्वितीय पुरुषवाचक व तृतीय पुरुषवाचक. पहा, द्वितीय म्हणजे कोण? दुसरा. ही म्हणजे कोण आहे? तो. नंतर शी म्हणजे ती, म्हणजे द्वितीय. नंतर इट म्हणजे ते, दे म्हणजे तो ती ते, हे झाले द्वितीय. तर याला आपण काय घ्यायचं? विल घ्यायचं. पहा, दे विल, शी विल, इट विल, ही विल, यू विल. आता पाहिजे पहा, हे करते असते तर आपल्याला विल घ्यायचा आहे. विलचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. महत्वाचं इथं डेंजर लाल पेन लिहिलेलं आहे, विलचा वापर करतात. पुढे पहा, शाल विल नंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. पहा, आता शाल घेतलं, विल घेतलं तर आपण त्या क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं पहिले रूप वापरतो. कोणतं? पहिलं. पहा एक्झाम्पल बघा, आय शाल गो टू स्कूल. हे पहा, गो हे क्रियापद घेतले. पुढे पहा, गोपाल विल हेल्प द वुमेन. पहा, गोपाल विल हेल्प. या ठिकाणी आपण हेल्प हे मुळ्या क्रियापदाचं मूळ रूप घेतलेलं, फर्स्ट फॉर्म घेतलेलं आहे. आता पुढे पहा, साधा भविष्य काळात वाक्याच्या सुरुवातीला पहा, वाक्याच्या सुरुवातीला शाल विलचा वापर केला असता प्रश्नार्थक वाक्य तयार होते. जर आपण साध्या भविष्य काळामध्ये शाल किंवा विलचा उपयोग केला तर त्या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. जसं पाहूया आपण, अशा प्रश्नाला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची उत्तरे येस किंवा नो टाईप मध्ये असतात. येस किंवा नो. आता उदाहरण बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. पहा, त्यानंतर पहा, येस किंवा नो ने सुरुवात, त्याची उत्तरं येस किंवा नो ने सुरुवात होतात. सुरुवात करून संक्षिप्त किंवा पूर्ण वाक्यात देता येतात. येस किंवा नो नंतर स्वल्पविराम देतात. आता पहा, उत्तर प्रश्नाचं आपण या ठिकाणी दिल्याच्या नंतर बघूया काय होते. बघा, सचिन विल थ्रो अ बॉल. उत्तर आहे येस, ही विल थ्रो अ बॉल. इथं कॉमा दिला, येसच्या नंतर पण आपण त्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे. दुसरा मुद्दा पहा, विल सचिन थ्रो अ बॉल. विल सचिन थ्रो अ बॉल, त्याचं आन्सर काय येईल? नो नंतर कॉमा. ही वोंट थ्रो अ बॉल. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन ऑन युअर नोटबुक माय फ्रेंड्स. आता डब्ल्यूच क्वेश्चन तयार होतं आणि काय होतं बघा, व्हॉट विल सचिन थ्रो. या ठिकाणी आपण विलचे अगोदर व्हॉट घेतले. डब्ल्यूच क्वेश्चन, ज्या शब्दामध्ये डब्ल्यूच क्वेश्चन असतं. डब्ल्यूच क्वेश्चन म्हणजे काय हे तुम्हाला मी मागच्या एका प्रेरणेसाठी. डब्ल्यूच म्हणजे काय? डब्ल्यू आणि एस ने सुरू होतं. व्हॉट, हू, होम, हुज. पहा, त्या ठिकाणी आले व्हॉट विल सचिन थ्रो. उत्तर काय येईल? सचिन विल थ्रो अ बॉल. सचिन विल थ्रो अ बॉल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी डब्ल्यूच क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी साध्या भविष्य काळामध्ये आपण वापर केला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो होतो मी. त्याचे सर्वांनी लक्षपूर्वक
बघून आपल्या वहीमध्ये नोंदणी करा आणि जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. थँक्यू.